तुम्ही म्हणला की गावाकडे पाऊस पडला का आम्ही परत येतो, पण कधी कधी असं होतं की पाऊसच पडत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? येतच नाही गावाकडे आम्ही. बर. पाऊस पडतपर्यंत गावाकडे आम्ही येतच नाही, आम्हाला येऊन चालत बी नाही. पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत इथं काय ती एक नसते जनावर, पाणी नाही ते आम्ही येत नाही, असंच फिरत जाणार आम्ही. ही भाग ती भाग करत असं फिरत जाणार आम्ही. आम्हाला हेच घातला हेच नाही. ज्या वेळेस पाऊस पडून खायला उठल त्यावेळेस आम्ही गावाकडे येणार. बर. असं कधी घडलं का की? घडलंय, लय वेळा घडले असं. बर. लय वेळा तिकडं राहणं सुद्धा लय वेळा घडले असं. बर. काय काय येतच नाहीत. मग असं किती दिवस तुम्ही तिकडे काढलेत? असं लय बाहेर काढलेत असं. म्हणजे आता कसं म्हटलं की 8 महिन्यानंतर तर माघार येतो, पण असं सलग किती वर्ष तिकडच राहिला पाऊस नसले सलग सुधी काय 2-2, 3-3 वर्षी राहिले तिकडे. काय काय 10-10 वर्षी राहिलेली माणसं आहेत. बर. आमची अशी मेंढपाळातली काय काय 10-10 वर्षी ना गावाकडे येणारे मेंढपाळ आहेत. बर. काय तर घरी येऊन पाऊस नाही, घरी आलं तर त्यांना चारा नाही, बरोबर, त्याच्यामुळं पाणी नाही, त्यामुळे ती माणूस म्हणते मग हेत जाऊन घेण्यापेक्षा तिकडं सुद्धा राहिल्या 10-10 वर्षी नाही घरला अशी मेंढपाळ आहेत. त्या घटनेला नाही, त्याशिवाय पर्याय नाही. घरी येऊन काय करायचं? पण ती काय तुम्हाला सांगतो काय हे काय काय पाणी कुठलं तर आणून पाजायला, बरोबर, अशी भरपूर असल्यामुळे ते घरी येऊन चालतच नाही त्यांना. बरोबर. पाऊस पडेल चांगलं खायला होईल त्यावेळेस ते आम्ही घरला येतो. शेवटी कसं माणूस पाणी मागू शकतो पण मुक जनावर मागू शकतो. मागायचं काय ती थोडं पाणी लागतं त्याला, लय पाणी लागल्यामुळे घरला आम्ही येऊ शकत नाही. बरोबर. आता इथं तर तुमचा भाग असा की ज्याच्यामध्ये खायला किंवा पाऊस जास्त नाही, दुष्काळी भाग टाईप मध्ये आहे. मग आता एक गेल्या 2-4 2-3 वर्षाखाली एक अशी तुम्हालाही माहित असेल, तुम्ही ते अनुभवलं असेल, कोरोना आलता. त्या कोरोना काळात तुम्ही त्या गोष्टी कशी, ते प्रॉब्लेम कशी काय काय आले? कोरोना काळात तर असं हाल जे झालं तुम्हाला सांगतो, आमच्या बायका पाण्याला घागर घेऊन गेलं तर त्यांनी शेतकऱ्यांनी द्यायचं नाही, त्यांनी पाणी ओतून असं द्यायचं. ते आमच्या ह्याच्यानी पाणी लांब ओतून द्यायचं. आम्ही असं गावात सकाळी संध्याकाळी गेलं तरी आम्हाला लांबनच बोलायचं, तुम्ही आमच्याकडे येऊ नका म्हणायचे. एवढं हाल आम्ही सहन केल्यात. कोरोना काळात तर लय आमचा हाल वाईट. दळायला आम्ही काय कुठ्याकडे गावात गेलो तर आमचं दळण असं लांब ठेवायला लागायचं आणि ते दळण द्यायची लांबनच घेऊन आम्ही माघार यायचं. एवढं आमचं हाल कोरोना काळात झाल्यात. कोरोनासारखं हाल मेंढक्यांचं कवाच झालं नाहीत. पण काय हाल होऊन सुद्धा गावाकडे यायला त्याला काय नाहीच, तर तसंच दिवस काढावं लागला आम्हाला. गावाकडून काय करायचं त्याला, चारा नाही ते नाही, पाणी नाही, पण गावाकडे आणून तर ती वरटते ती, म्हणून ते आम्ही तसंच हालातच दिवस काढलं. ती वर्षी 6 महिने जे आहे ते असं हालातच काढलं तुम्हाला सांगतो. बरोबर. आम्हाला अशी लोक जवळ येत नव्हती. बरोबर. कोरोना नसता तर काय काय तर शेतकरी मदत करतो. अलीकडे द्या पाणी तर घ्या म्हणतो, निदान काय तर करू. कोरोनात अलीकडे हौदाला पाणी गेलं तर लांबनं पाणी द्यायचे आम्हाला, थांबा देतो आम्ही लांबनं पाणी देतो. अशा दिवस आम्ही काढले. त्याशिवाय इलाज नाही. मग आता तुम्हाला दैनंदिन म्हणजे दररोज लागणाऱ्या गोष्टी म्हणजे दळण असेल, पालेभाज्या असतील, ही कसं नियोजन करता येईल? जायचं तुम्हाला सांगतो, आठवड्यातनं 10-15 दिवसात एखादं जायचं, फक्त 4 रुपये आणायचं माळवती आणि आणून ठेवायचं. एखाद्या गावात जाऊन बाजारवर त्या गावात जाऊन आणायचं. असं करायचं. दळण 8-15 दिवसाचं कुठं जाऊन दळून आणायचंच. सकाळचं जायचं, मेंढ्या उठवून माघारी यायचं अजून. मग कसं म्हणजे चालत असता का गाडीची काय सोय? चालत. कुठली गाडी सोय? चालतं जायचं, खांद्यावर बोजा घ्यायचं आणि चालतं. गाडी सोय कुठला? बरोबर. मेंढर गाव सोडून 10-10 किलोमीटर राहणारी गाडी कुठला?